गरमागरम क्रिस्पी असे उपवासाचे बटाट वडे अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होतात. अगदी बाहेर पाऊस पडत आहे आणि आषाढी एकादशी पावसामध्येच येते. तर अशा वेळेस अगदी सोप्या पद्धतीने पटकन तयार होणारे ते तुम्ही गरमागरम बटाट वडे तयार करू शकता. तुम्ही बघू शकता असा छान क्रिप्स येतो या बटाट वड्याला आणि मस्त हे बटाट वडे तयार होतात. तुम्ही बघू शकता, मी एक फोडून दाखवते तुम्हाला. आणि पाहिजे तेवढे असे खूप तेलकट पण हे बटाट वडे होत नाही. आणि बघू शकता तुम्ही सारण जे आहे ते किती छान आहे आणि अगदी बेसिक सगळ्यांच्या घरी अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये हे तयार होते. त्याच्यासोबत आपण एक छान हेल्दी चटणी पण तयार केलेली आहे त्या बटाट वड्यासोबत खायला. आणि या चटणीसोबत हे अगदी अप्रतिम लागतात. किंवा तुम्ही हिरवी मिरची तळून त्याच्यासोबत पण खाऊ शकता किंवा असेही खाल्ले तरी अप्रतिम लागतात हे बटाट वडे. म्हणतात ना, एकादशी आणि दुप्पट खाशी. तर एकादशी आहे म्हणून दुप्पट खाऊ नका, पण पाऊस पडतो आहे आणि पावसाळ्यात अगदी बेसिक साहित्यापासून तयार केलेला एखादा हा वडा जो आहे ते तुम्ही खाऊ शकता. आणि बघू शकता रंग पण खूप सुंदर येतो या वड्याला. खायला पण अगदी खमंग लागतात आणि छान क्रिस्पीनेस येतो या वड्याला. आणि नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आषाढी एकादशी आणि पडणारा पाऊस, तर या दोघांचं औचित्य साधून आजचा आपण मेनू तयार केलेला आहे आणि तो म्हणजे उपवासाचे छान खुसखुशीत असे बटाट वडे बनवतो आहे. नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी पटकन तयार होणारी आणि घरच्या सगळ्यांकडे अवेलेबल असणाऱ्या साहित्यातली ही रेसिपी आहे. छोटी मुलं जर एकादशी करत असेल, छोटी म्हणजे मुलं सगळ्या वयोगटातली एकादशी करत असेल, तर हा मेनू तुम्ही नक्की ट्राय करा. म्हणजे मस्त त्यांना आवडेल हा मेनू तयार केला तर. आपण रेसिपी बघणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया. इथे मी 3 बटाट्याला उकडून त्याची सालं काढून घेतली आणि आपण याला स्मॅश करून घेऊया. हाताने करा किंवा स्मॅशरच्या साहाय्याने तुम्ही करू शकता. स्मॅश करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ही हिरवी मिरची आहे, तर चांगली फाईन कापून घ्यायची. तर ह्या 2 हिरव्या मिरच्या आहे. हे शेंदे मीठ आहे, अर्धा चमचा शेंदे मीठ आहे. पोहे खायचा जो आपला चमचा असतो त्या चमच्याने. आणि त्याच्यामध्ये हे अर्ध लिंबू पिळून घेऊ आपण. हे हातानेच मिक्स करून घेऊया, म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं हे. आता हे छान मिक्स झालेलं आहे, आपण हे बाजूला ठेवून देऊ. कढईमध्ये 1 कप भगर किंवा वरई आहे, मेजरिंग कपाने किंवा तुम्ही कुठलाही कप घेऊ शकता तुमच्याकडचा. आणि हा पोहे खायचे जे 2 चमचे असते त्या 2 चमच्याने हा साबुदाणा घेऊन घेतलेला. आणि आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर भाजून म्हणजे याच्यातलं फक्त मॉइश्चर काढायचं आहे आपल्याला, कारण याची आपल्याला पावडर तयार करायची आहे. तर ती पावडर जी आहे ती चांगली झाली पाहिजे, म्हणून आपण याला भाजून घेतो आहे. थोडंसं हाताने चेक करत जायचं. गरम लागला हाताला की गॅस बंद करून द्यायचा आपल्याला. आपलं हे भाजून झालेलं आहे. हे आता मी एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आणि याला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे पूर्णपणे. आपलं ते थंड होते तोपर्यंत आपण बटाट वड्यासोबत खायला एक चटणी तयार करून घेऊ. तर मी इथे शेंगदाणे घेतले आहे. मेजरिंग कपाने जे आहे ते 1/4 कप हे शेंगदाणे, म्हणजे पाव कप आहे. त्याला आपण पहिल्यांदा थोडंसं भाजून घेऊया. शेंगदाणे पहिल्यांदा हलकेसे भाजून झाले की त्यानंतर आपल्याला इतर साहित्य टाकायचं आहे, कारण शेंगदाणे भाजायला जो आहे तो वेळ लागतो. आणि शेंगदाणे जे आहे ते आपल्याला जळू नाही द्यायचे आहे, जळू न देता आपल्याला भाजायचे आहे. नंतर हा खोबऱ्याचा किस आहे, पाठीसहित घ्यायचा हा खोबऱ्याचा किस. कसं असा ब्राऊन रंग किंवा तपकिरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर तो पण मी 1/4 कप घेतलेला आहे. जो 2 बेडग्या मिरच्या टाकून घेते मी. ह्या 2 गुंटूर मिरच्या आहे, तर याच्यामुळे तिखटपणा त्याला येतो आणि बेडगी मिरचीमुळे त्याला रंग येईल. हे आपण आता मिक्स करून घेऊ. तर आपण हे जिरं घालून घेऊया. तर 1 छोटा चमचा जो असतो पोहे खायचा तेवढं जिरं आहे. आणि 1/4 कपाने, पाव कपाने हे अर्धा कप तीळ आहे. आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊ परत. आणि आता तीळ जे आहे आपल्याला तडतडायला लागले, म्हणजे तडतड होणं सुरू झालं तिळाचं की आपल्याला लगेच हे बंद करून द्यायचं आहे. इथे तीळ जे आहे ते तडतडायला सुरुवात झालेली आहे. तर आता मी इमिजिएट गॅस जो आहे तो बंद करून देते आणि याच्यावरतीच थोडा वेळ आपण राहू देऊ याच्यामध्ये. पण थोडंसं फिरवत राहायचं, जळायला नको. आणि त्यानंतर याला पण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे.
भगर आणि साबुदाणा पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची आपल्याला छान पीठ तयार करून घ्यायचं आहे, पावडर करायची आहे. भगराच्या पिठाला बारीक चाळणीने चाळून घ्यायचं. इथे आपलं पीठ चाळून झालेलं आहे आणि थोडंसं हे जाडसर जे निघतं आहे ते एक तर तुम्ही परत याला मिक्सरमध्ये फिरवू शकता किंवा ठेवून देऊ शकता. दुसऱ्या कुठल्या कामामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. थालीपीठामध्ये तुम्ही हे ॲड करू शकता. छान बारीक असं हे पीठ तयार होतं आणि याच्यामधलं तुम्हाला पाहिजे तेवढं पीठ तुम्ही वापरू शकता. बाकीचं ठेवून देऊन नंतर त्याचा वापर करू शकता. आता त्या तयार केलेल्या पिठामधलं मेजरिंग कप आणि पाऊण कप मी पीठ घेतलेलं आणि या पिठाला आपल्याला आता भिजवून घ्यायचं आहे. आता या पिठामध्ये पाव चमचा सेंधे मीठ टाकून घेऊ, थोडं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. तर मी इथे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून ते भिजवून घ्यायचं. सो इथे मी अर्धा कप मेजरिंग कप आणि पाणी टाकून घेतलेलं आणि तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीचं झालेलं आहे. पण आपल्याला आत्ताच याच्यामध्ये पूर्ण पाणी टाकायचं नाही आहे. आपल्याला हे थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं आहे, 10 मिनिट, आणि नंतर लागलं तर आपण याच्यामध्ये परत पाणी टाकू शकतो. त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला. थोडा वेळ जे आहे ते असं चांगल्या पद्धतीने आपण याला मिक्स करून घेऊ. चटणीसाठी भाजून घेतलेलं जे साहित्य होतं ते थंड झालेलं आहे. ते एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपण आता हे फिरवून घेऊया. त्याच्यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा सेंधे मीठ टाकून घेऊ आणि इथे आपली बटाटवड्यासोबत खायची चटणी पण अगदीच तयार आहे. बटाटवड्याच्या सारणामध्ये जिरं घालायचं विसरून घेतली होती, तर अर्धा चमचा जिरं घालून घेऊया. तर परत हे आपण मिक्स करून घेऊ. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आपलं ऑलमोस्ट सगळं प्रिपरेशन तयार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे सारण आहे तर या सारणाचे तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराचे, म्हणजे बटाटवडे तुम्हाला कसे पाहिजे, छोटे मोठे, त्यानुसार आपल्याला असे हे गोल गोल गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर असे बॉल्स आपण आता तयार करून घेऊ. याचे मिश्रण चेक करून घेऊया, आपल्याला पाणी टाकायचं आहे की नाही ते. एकदा थोडंसं फिरवून घेऊ, कारण पाऊण कप जो आहे तो आपण पीठ घेतलं होतं, तर त्याला मी अर्धा कप पाणी टाकलेलं. तर त्याच्यासाठी काय करायचं, आपलं एक्झॅक्ट झालं की नाही, तर असा तो आपलं सारण होतं ना त्यातला असा छोटासा गोळा तयार करायचा. तो गोळा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि टाकल्यानंतर बघायचं की तो व्यवस्थित त्याला कोट होते की नाही. तर तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूने हे व्यवस्थित कोट झालेलं आहे. म्हणजे आपल्याला इथे पाणी घालायची गरज नाही, आपलं हे एक्झॅक्ट झालेलं आहे. चला आता पटकन बटाटवडे तळायला घेऊया. बटाटवडे तळायसाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आणि या तेलाला जे आहे ते चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा आपलं तेल गरम झालं की नाही आपण चेक करूया. छोटासा एक गोळा मी त्या डीपमध्ये बुडवून टाकलेला आणि आपलं तेल जे आहे ते छान गरम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता म्हणजे फास्टमध्ये आपलं ते वरती आलेलं आणि बुडबुडे छान निघालेले आहेत. तर आपल्याला असं तेल गरम पाहिजे आहे. हे बटाट्याचे जे बॉल आहे ना, तयार केलेले बॉल, ते जे आपण प्युरी बनवली आहे त्या प्युरीमध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये डीप करून अशा पद्धतीने बघू शकता मी हे बॉल याच्यामध्ये टाकले आहे. याच्यामध्ये पूर्ण असं डीप करून घ्यायचं आणि नंतर हे तेलामध्ये सोडायचं. तर थोडंसं सावधानीने टाकायचं आणि तेवढेच बॉल सोडायचे की जेवढं आपलं तेल आहे, त्याच्यामध्ये जास्तीचे बॉल टाकायचे नाही. आणि आता गॅसचा पॉवर जो आहे तो आपण मीडियमवरती करून देऊ. स्लो नाही करायचा, थोडा वेळ हाय पण एकदम थोडं, कारण तेल बरंच गरम होतं, अजून याच्यामध्ये बसते आहे, त्याच्यामुळे मी टाकून घेत आहे. थोडासा गॅसचा पॉवर जो आहे तो वाढवून दिलेला, कारण हे टाकल्यावरती काय होतं ना, थोडं तेलाचं टेम्परेचर जे आहे ते थोडंसं डाऊन होतं त्याच्यामुळे, कारण हे आपले सुटायला पाहिजे, चिपकायला नको खाली म्हणून. आणि तुम्ही बघू शकता हे खालून मोकळे झालेले आहे. थोडंसं याच्यावरती आपण तेल झोकून देऊ असं, म्हणजे ते खालच्या बाजूने जे आहे ते चिपकणार आणि तेलामध्ये, आणि ते चिपकलेले दिसतात ना तर ते सुटतात तळल्या गेल्यानंतर. आता थोडासा गॅसचा पॉवर परत मी मीडियमवरती करून देते. आता याला आपण पलटून घेऊया. थोडंसं सावकाश करायचं. आता दुसऱ्या बाजूनी पण थोडा वेळ तेलामध्ये झाल्यानंतर काय करू, आपण जे चिपकले होते ना तर थोडंसं त्याच्यामध्ये झारा घालून ते मोकळे करायचे, किंवा तुम्ही नंतरही करू शकता बाहेर काढल्यानंतर, काही प्रॉब्लेम नाही. तर बघू शकता आणि आपले हे इथे झालेले आहे, दोन्ही बाजूनी छान झालेले आहे.
छान खमंग सुगंध येतो आहे आणि पावसामध्ये वा 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 गरमागरम. आपण हे आता काढून घेऊया. आणि बाजूला तुम्ही बघू शकता मी टिश्यू पेपर ठेवला आहे एक प्लेटमध्ये, त्याच्यामुळे एक्सेस ऑइल जे आहे ते निघून जाईल. आणि तुम्ही आवाज बघू शकता, इतके छान कुरकुरीत हे होतात मस्त. बघा तुम्ही आवाज. आणि बाकीचे पण आपण परत असेच तळून घेऊया. आणि इथे आपले गरमागरम उपवासाचे बटाट वडे आणि त्याच्यासोबत ही चटणी आपण तयार केलेली आहे, दोन्हीही तयार आहे. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.